नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, काल आपण बघितलं की शिवलीलामृत पारायण करायला जर जमलं नाही तर आपण शिवलीलामृतमधला कुठला अध्याय वाचला तर आपल्याला पूर्णपणे त्याचं फळ मिळतं. तसंच बघा, प्रत्येक ग्रंथामध्ये किंवा आता जसं शिवलीलामृत असेल किंवा गुरुचरित्र असेल तर प्रत्येक अध्यायाला काही ना काहीतरी फलश्रुती आहे किंवा काही ना काहीतरी महत्त्व आहे. जसं गुरुचरित्राचं 14वा अध्याय, 13वा अध्याय जसं दारिद्र्य निवारणासाठी आहे. नवनाथांच्या पोथीमध्ये सुद्धा प्रत्येक अध्यायाला काही ना काहीतरी फलश्रुती आहे. तसंच तुम्हाला जर कोणी त्रास देत असेल, म्हणजे बघा आता काय होतं की आपण एका चांगल्या पदावर आहे किंवा नॉर्मल नोकरीवर सुद्धा आहे, तर आपले कलिग्ज आपल्याला त्रास देतात की ह्याचं प्रमोशन होऊ नये, ह्या टीममधलं मी प्रमोट व्हावं, किंवा जर तुमचा बॉस असेल किंवा तुमचे मॅनेजर असतील आणि तुम्ही समजा एका चांगल्या पदावर आहात, जसं आता समजा तुम्ही एक मॅनेजर आहात, पण तुम्हाला तुमचं जर बॉस म्हणजे जर सुपर मॅनेजरनी तुम्हाला क्लर्कचं काम दिलं तर तुम्हाला कसं वाटेल? तुम्ही जर मॅनेजर लेवलवरती आहात तर तुम्ही त्या लेवलचं काम करणार, तुम्ही क्लर्क लेवलचं काम का करणार किंवा तुम्ही पिऊन लेवलचं काम का करणार? मला सांगा. एकदा काय होतं, खुन्नस काढण्यासाठी किंवा तुम्हाला दबवण्यासाठी तुम्हाला जे तुमचं काम असेल ते दुसऱ्याला दिलं जातं आणि तुम्हाला काहीतरी वेगळं काम दिलं जातं. तसंच IT मध्ये काही लोक असतील किंवा जे इंजिनियर असतील किंवा जे नॉर्मल ऑफिसमध्ये सुद्धा असतील, तर तुम्हाला जे काम अपेक्षित आहे, ज्याच्यासाठी तुमची नेमणूक केली गेलेली आहे, तुम्हाला अपॉइंट केलं गेलेलं आहे, ते काम तुम्हाला न देता तुम्हाला काहीतरी असं काम द्यायचं की तुम्ही फ्रस्ट्रेट होऊन ती नोकरी सोडायला पाहिजे. म्हणजे काय, तुम्हाला कुठल्या ना कुठल्या बाजूनी तुम्हाला त्रास द्यायचा. आयदर तुम्हाला वरिष्ठ अधिकारीकडून त्रास होतो किंवा तुमच्या सुपर बॉसकडून त्रास होतो, तुमच्या मॅनेजरकडून त्रास होतो, किंवा तुम्ही जर एका टीममध्ये असाल तर तुमच्या कलिग्जसुद्धा तुम्हाला त्रास देतात. मग ती आपली मैत्रीण असेना, मित्र असेना, किंवा तुमच्या कोणी बाजूला राहत असे ना, किंवा इवन तुमचे हितशत्रू पण असतात, जे तुमचेच रिलेटिव्स असतात पण त्यांना काही तुमचं बघवत नाही, कायम तुम्ही खालीच राहावं, तुमची प्रगती होऊ नये, हे असे आपले हितशत्रू किंवा आपले जे फॅमिलीमधले शत्रू असतात ते आपले असतात. आणि हे 100 नाही 101% खरं आहे आणि सत्य आहे. कोणाला अजिबात आपली प्रगती बघवत नाही. इवन करणी असेल किंवा काही बाधा असेल, नजर दोष असेल, आणि पण हा तुम्हाला सतत जर त्रास देत असेल, म्हणजे भरपूर महिने झाले तुम्ही त्या त्रासामधून बाहेर पडत नाही आहे, किंवा तुमचा असा कोणतरी शत्रू आहे जो तुम्हाला माहिती नाही पण प्रचंड घरी भांडणं होत आहेत, त्रास होत आहेत, तर आज मी तुम्हाला असा 101% प्रभावी उपाय सांगणार आहे. जर तुम्ही तो श्रावण सोमवारपासून जर चालू केला, अगदी सोपा उपाय आहे, पण हे जे रिझल्ट्स तेवढेच प्रभावी आहेत. मला किंवा अजून माझ्या नवऱ्याला, माझ्या फॅमिलीला कधीही त्रास झाला तर हा आमचा पहिला उपाय असतो की शत्रू पीडा जर आपल्याला वाटत असेल आहे तर हा शत्रूचा नाश करतो आणि आपला शत्रू तिथल्या तिथं शमून जातो. म्हणजे काय की आपल्याला त्रास होत नाही, पण त्याला उलट जे काय त्यांनी केलं आहे ते त्याला उलट जातं. तर बघा, आता तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला श्रावण सोमवारपासून दररोज संध्याकाळी तुम्ही जॉबवरून लवकर आला तर प्रदोष समयी तुम्ही वाचू शकता, नसेल तर तुम्ही 9च्या अगोदर कधीही वाचू शकता. तुम्ही काय करायचं आहे, बाहेरून आलं की हातपाय धुवायचे आहेत, छान बाहेरचे कपडे बदलायचे आहेत, धूतवस्त्र घालायचे आहेत, मग तुम्ही कुर्ता घाला, साडी घाला, काहीही घाला, काही प्रॉब्लेम नाही, फक्त काळं वस्त्र घालू नका. तुम्हाला देवासमोर उदबत्ती लावायची आहे, एक तुपाचा दिवा जर तुम्हाला जमत असेल तर लावा, आणि तुम्हाला आसन घ्यायचं आहे आणि तुम्हाला दक्षिणेकडे तोंड करायचं आहे. म्हणजे काय, तुमचं तोंड दक्षिण दिशेला पाहिजे. आसन घाला, तुमचं तोंड दक्षिणेकडे करा, एक उदबत्ती तिथं पाहिजे, आणि तुम्ही शिवलीलामृतमधला 14वा अध्याय हा वाचायचा आहे.
बघा 14वा अध्याय. बघा आता तुमच्याकडे पोथी असेल तर ठीक आहे, पण पोथी नसेल तर मी काय करते, माझ्याकडे पोथी पण आहे, पण हे बघा मी असं ना शिवलीला अमृतचं ॲप येतं ते मी माझ्या मोबाईलमध्ये हे कायम असतं. म्हणजे तुम्ही कुठंही गेलं तरी हा अध्याय तुमच्याबरोबर असतो. तुम्हाला एक ॲडिशनल बुक किंवा मोठी पोथी कॅरी करायची गरज नाही. तर शिवलीला अमृतमधले सगळे अध्याय त्या ॲपमध्ये आहे, जसं आपल्याला पाहिजे तसं आहे. आणि त्यातल्या 14वा अध्याय तुम्हाला संध्याकाळी प्रदोषसमयी वाचायचा आहे. बघा 14वा अध्याय थोडासा मोठा आहे, माझ्या मते 216 का 215 ओळी आहेत त्याच्यामध्ये. पण मी तुम्हाला सांगते, तुम्ही प्रार्थना करा महादेवांना. आणि हा जर तुम्हाला शत्रुपीडा असेल, हितशत्रू, गुप्त शत्रू किंवा काही नोकरीमध्ये त्रास असेल, बॉस त्रास देतोय किंवा करणी जी कधी सुटत नाही, कितीही पारायणं केली किंवा कितीही काही केलं तरी सुटत नाही, तर तुम्ही हा उपाय नक्की करा. हा 216 ओळ्या आहेत ह्याच्यामध्ये. थोडा तुम्हाला 20 मिनटं, 15 ते 20 मिनटं मॅक्झिमम लागतात. एकदा तुमच्या तोंडात बसला ना की 20 मिनटात होऊन जातं. मला जनरली 20-25 मिनटं लागतात हा म्हणायला. तर तुम्ही हा अध्याय नक्की वाचा. तुम्हाला इतकं त्याचं इफेक्ट जाणवेल ना की तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगाल. आणि मी तुम्हाला फक्त एकच तुम्हाला विनंती करेन की हा अध्याय जेव्हा तुम्ही वाचायला लागाल ना, 3-4 दिवसात तुमच्या घरी इतकी भांडणं होतील किंवा तुम्ही आजारी पडाल किंवा तुम्हाला इतकं काम येईल किंवा तुमच्या घरी तुम्हाला वाचायला देणार नाही. जी वाईट शक्ती, जी नेगेटिव्ह शक्ती असेल ना, ती तुम्हाला हा अध्याय वाचायला देणार नाही. हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे. मी एक्सपिरियन्स केलं आहे, माझ्या आईने केलं आहे, माझ्या नवऱ्याने केलं आहे. त्याची खूप चिडचिड होते, आमची दोघांची भांडणं पण झालेली आहे. भांडणं होतील, तुमच्यात मतभेद होईल, भरपूर काय काय तरी अडथळे येतील, पण वाचायचं मात्र सोडू नका. कितीही टाईम लागला तरी ते वाचायचं. आणि जो अंगारा म्हणजे जो उदबत्तीचा जो अंगारा खाली पडतो तो अख्ख्या घरामध्ये तुम्हाला फुंकायचा आहे. पूर्ण तुमचं टॉयलेट सोडून अख्ख्या किचनपासून, बेडरूमपासून, हॉलपासून, गॅलरीपासून आणि तुमच्या मेन डोअरच्या बाहेर आणि गॅलरीच्या बाहेर पण तो फुंकायचा आहे आणि प्रत्येकाने तो लावून घ्यायचा आहे. ह्याच्यानंतर तुम्ही मला सांगा की तुम्हाला ह्याचे रिझल्ट्स काय मिळतात. मी हा उपाय करून बघितलेला आहे आणि मी तुम्हाला 1001% गॅरंटी देते की तुम्हालासुद्धा ह्याचे रिझल्ट्स मिळतील. तर तुम्ही सोमवारपासून प्रदोषसमयी हा वाचा. ह्याचे नियम एवढेच आहे की हा संध्याकाळी वाचायचा, उदबत्ती लावून वाचायचा. नॉनव्हेज मात्र खायचं नाही आहे तुम्हाला. कसंही बघा, श्रावण आहे, आपण महिनाभर पाळणार आहे, तर नॉनव्हेज खाऊ नका. जोपर्यंत तुमचा त्रास संपत नाही तोपर्यंत हा अध्याय दररोज वाचा. तुम्हाला जमलं नाही तर तुमच्या बायकोला वाचायला सांगा, बायकोला जमलं नाही तर नवऱ्याने वाचलात तरी चालेल, किंवा ज्या कोणाला त्रास होतो बेस्ट आहे की त्यांनी वाचावं. 5 दिवस जे आपले पिरियड्सचे आहेत ते सोडून तुम्ही महिनाभरही सेवा करू शकता, किंवा जोपर्यंत तुम्हाला त्रास कमी होत नाही आहे तोपर्यंत तुम्ही ही सेवा करू शकता. तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. माझी कळकळीची विनंती आहे की तुम्हाला जर हे त्रास होत असतील तर प्लीज हा उपाय करा. आणि हा उपाय अत्यंत प्रभावी आहे. तुम्ही प्लीज हा उपाय करा. श्री स्वामी समर्थ.